सरस्वती बाजे बिरवाजिनी वदे हीनाम वित्रियवदो यत्वा देवी सरस्वती उपभ्रुते जमे हिते इंद्रन्नरुतरतूर्ये देवी सरस्वती बाजे शिवाये सदा पुष्पवनस्तनेम उदस्यान सरस्वती घोरा हिरण्यवर्धि रुद्रग्नि वर्षोच्यदेव यस्यानन्दो अरुतत्वेशस्य सुवर्णवः अमशरतिरोरुवद सानो विश्वा अधिविश्वसुरोरण्यार्तावरी अतन्नहे वसूर्याः उदरप्रिया प्रिया सुतसुरसंदृष्टा सरस्वती स्तोम्या भूद आपप्रशिपार्थिपान्युर्मयो अंतरिक्षा एकनाथ महाराज म्हणतात माझे माहेर पंढरी आहे विठ्ठलाला रुक्मिणीला माता चंद्रभागेला बहीण आणि पुंडलिकाला भाऊ बृहस्पते प्रथमं वाजो अग्रह्य प्रेरणतरामधेयन्द्राः यदेषां रेटयदरि प्रमादीत् प्रेणाद्वेषार्नि नम्बावि सप्तुमे वदिदावनामनन्दो यत्र धीरामनसा वचमग्रदा अधनासकाय सख्यानि जानते भद्रेशा लक्ष्मी रणिता दीपाची यतेन वाचपदवीयमा यन्नामनवाविन्दन्द्रशीष प्रवेटा कामावृत्या व्यदतुप्रथगतां सप्तरेवापि सन्नावन्दे उतत्व पश्यन्नदर्शवाचां उतत्व शरणवन्नशृणोत्तेन उदोत्तस्मैदन्वान् विसत्रे जायवेवोपत्य औषधी स्वधाः उतत्वं सखेतिरपि तमाहुर्णेतां विहिनमन्ते विभाजिनेषु अधेन वाचरितमये सवाचं सर्वाम् अबलम् पुष्पां यस्तिद्याच सचिविदं प्रगायन्न तस्य वाक्यविभागो अस्ति यदीं शृणोत्यलगं शृणोति नहि प्रवेद सुकृतस्य बन्धः रूप पाहत आलोचनी सुख झाले वो साजणी। या रूपाच्या अभंगाने वारकरी सांप्रदायिक भजनाची सुरुवात होते हे आपल्याला माहिती आहे। तर ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत। सध्या रुक्मिणी मातेचे पोशाख जो आहे तो त्यांना परिधान केला जातोय। जगी विठ्ठल रुक्मिणी तुही अखंड स्मरा ध्यानी मग तुझं काय उने झाले सोयरे त्रिभुवन सारेचे सार भवती उतरी पार मज ठेवूनी चरणी मने नामयाची जनी असा पद्धतीचं वर्णन जे आहे ते विठ्ठल रुक्मिणीचं केलं जातं। सध्या रुक्मिणी मातेला हा संपूर्ण पोशाख जो आहे तो परिधान केला जातोय। हा पोशाख परिधान केल्यानंतर ही संपूर्ण पूजा जी आहे ती पार पडतीये। आधी विठ्ठलाची पूजा झाली, अभिषेक झाला, त्यानंतर विठ्ठलाला परिधान जे आहे ते वस्त्र करण्यात आलं, त्यानंतर त्यांना आरती दाखवण्यात आली, नैवेद्य दाखवण्यात आला आणि त्यानंतर आता रुक्मिणी मातेचा हा संपूर्ण पूजा विधी जो आहे तो पार पडतोय। अभिषेक घालण्यात आलेला आहे रुक्मिणी मातेला, त्यानंतरला संपूर्ण त्यांचं ही मूर्ती जी आहे ती पंचाने पुसण्यात आली आणि त्यानंतर आता हा पोशाख परिधान करण्यात आलेला आहे। अत्यंत सुंदर आणि साजिरी गोजिरी अशी ही मूर्ती जी आहे ती रुक्मिणी मातेची म्हणावी लागेल। जितकं विठ्ठलाचं रूप जे आहे ते साजिर गोजिर आहे तितकंच रुक्मिणी मातेचं देखील हे रूप आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या वेळेला ही दोन्ही मंदिरं जी आहेत ती वेगळ्या एकाच गाभाऱ्यामध्ये परंतु वेगळ्या ठिकाणी असली तरी ही दृश्य जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला अत्यंत सुंदर असं हे रूप जे आहे ते विठ्ठलाचं आपल्याला पाहायला मिळतंय। रुक्मिणी मातेची ही अत्यंत हासरी अशी ही मूर्ती आहे। डोळ्यामध्ये ज्या वेळेला आपण डोळ्यांनी पाहतो त्यावेळेला अक्षरशः ही मूर्ती खरंच जिवंत झाली आहे का असंच म्हणावं लागेल, कारण की असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण की ही संपूर्ण ज्या वेळेला वारकरी मोठ्या संख्येने तिथे जातात हे संपूर्ण वातावरण जे आहे ते पवित्र झालेलं असतं। एक आध्यात्मिक बैठक जी आहे ती या संपूर्ण परिसराला आहे। महाक्षेत्र पंढरपूर असं म्हटलं जातं। या संपूर्ण परिक्षेत्रामध्ये चंद्रभागा नदी आहे, कारण की ती चंद्र आकार भागामध्ये, कारण की ती भीमा नदी आहे परंतु चंद्र आकार भागामध्ये पंढरपुरामध्ये ती वाहते, त्यामुळे तिला चंद्रभागा असं जे आहे ते नाव देण्यात आलेलं आहे। अत्यंत प्रत्येक भागाला इथं एक ऐतिहासिक महत्व आहे, त्याची एक वेगळी आख्यायिका आहे, गोष्ट आहे। ती वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या परंपरा ज्या आहेत ते सांगितली जाते। सगळे विठ्ठलाच्या चरणी जे आहेत ते सगळे मंत्री असो, मुख्यमंत्री असो, वारकरी असो हात जोडून उभे आहेत। प्रत्येक जो आहे तो आपल्यासाठी असेल किंवा महाराष्ट्रासाठी असेल ते काही ना काही मागत असतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील तल्लीन होऊन ही संपूर्ण पूजा विधी जी आहे ती अनुभवतायत। आपल्या